डर्मॉइड सिस्ट हे ओव्हरीचं एक सिस्ट आहे ज्याच्यामध्ये त्वचा, केस, कार्टिलेज, फॅट आणि कधीकधी दात देखील दिसू शकतो. हे जे सिस्ट आहे जर ते छोटं असेल किंवा त्याचा आकार छोटा असेल तर आपण त्याला दरवर्षी सोनोग्राफी करून मॉनिटर करू शकतो. पण जर का हे सिस्ट मोठं असेल तर त्या सिस्टमुळे आपल्या ओव्हरीला पिळा बसण्याचे चान्सेस असतात, ज्याला आम्ही ओव्हॅरियन टॉर्शन असं म्हणतो, आणि त्यामध्ये ओव्हरीला इजा होऊ शकते. त्यामुळे जर तुमचं डर्मॉइड सिस्ट सोनोग्राफीमध्ये मोठं दिसत असेल आणि तुमचे डॉक्टर तुम्हाला ते काढण्याची सल्ला देत असतील तर तो आपण करून घेणे, दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेद्वारे ते सिस्ट काढणे गरजेचे असते. डर्मॉइड सिस्ट जर तुम्हाला असेल तर बऱ्याचदा त्याचे कुठलीही लक्षणं तुम्हाला जाणवत नाहीत, पण जर त्याची साईज मोठी असेल तर त्याला पिळा पडल्यामुळे तुमच्या पोटामध्ये सडनली खूप जास्त पेन होणे, त्याच्यासोबत तुम्हाला वॉमिटिंग्स होणे आणि ओव्हॅरियन टॉर्शनमुळे होणारे परिणाम हे जाणवायला लागतात. आणि अशा वेळी इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये ते सिस्ट आपल्याला काढून टाकावे लागू शकते. डर्मॉइड सिस्ट हे एम्ब्रियॉनिक सेल ओरिजिनपासून बनलेले असते, जे की त्या स्त्रीच्या पोटात ती जन्माला आल्यापासूनच असतील व त्याच्यापासून ते डर्मॉइड सिस्ट डेव्हलप होतं. डर्मॉइड सिस्ट होऊ नये, त्याचं रिकरन्स होऊ नये म्हणून काही करायचं का, हा क्वेश्चन बऱ्याचदा येतो. पण हे त्याच्याशी असोसिएटेड नसतं की तुम्ही काही खाताय, तुम्ही काही खात नाही आहात किंवा तुम्ही कुठली लाईफस्टाईल फॉलो करताय त्यामुळे ते होणार किंवा नाही होणार. फॉर मोर सच इन्फॉर्मेशन काइंडली फॉलो अस. थँक्यू.